अखेर आमदार निलेश लंके यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. काय पहिली प्रतिक्रिया आपल्याला उमेदवारी जी आहे तर ती महाविकास आघाडीकडून मिळाली? मी सर्वात प्रथम राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मला त्या ठिकाणी जाहीर केली. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेऊ. या मतदारसंघातील जे गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहे, काही पाण्याचे प्रश्न असो, काही बेरोजगारीचे प्रश्न असो, हे सगळे प्रश्न घेऊन आपण त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. किती मोठं आव्हान वाटतं, कारण समोरचा उमेदवार जर बघितला तर निवडणुकीत साहेब कुठलीच निवडणुकीत आव्हान नसतं. कुठल्या निवडणुकीचं असं आव्हान नसतं. निवडणूक हा खेळ आहे, तो आनंदाने खेळत जायचा असतो पुढं. असं कधी तुम्ही पाहिलं असेल, मी कुठल्या निवडणुकीत तुम्हाला असं रिॲक्ट झालेलं दिसलं नसेल तुम्हाला, तर मी कुठलं असं आक्रमक भाषण केलेलं दिसत नाही. मी कोणाचे, आणि तुम्ही किती दिवस झाले मला पाहता, मी कोणा व्यक्तिगत कधी बोललो का? नाही बोलत. आपला आनंदाने खेळ आहे हा, पण हा खेळ समाजासाठी खेळायचा असतो. त्यामुळं एकदम रिलॅक्स. किती विश्वास वाटतो आपल्या विजयासंदर्भामध्ये? किती विश्वास नाही, 100% नाही, 1,00,000% विश्वास वाटतो. का अजितदादांची आपण माफी मागितली सुका येथील कार्यक्रमामध्ये. अजितदादा भविष्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी देखील येऊ शकतात. काय नेमकी भावना असते? आदरणीय अजितदादा पवार साहेब हे महायुतीतले एक नेते आहेत. त्यांना महायुतीचे नेते असल्यामुळं ते या मतदारसंघात प्रचाराला येऊ पण शकतात ना. तर त्यावर आपण कसं भाष्य करायचं? एखाद्या नेत्याबद्दल आपण कसं चुकीचं भाष्य करायचं? कारण ते काय, आज मी महाविकास आघाडीत जरी असलो, काल आम्ही बरोबर होतो, परवा पण बरोबर होतो ना. ते काल आमचे नेते आहेत, आज पण आमचे नेते आहेत, आणि उद्या पण आमचे नेतेच असणार आहेत ना. नेत्याबद्दल नाही बोलायचं कधी. मुद्दे नेमके कोणते कोणते असणार आहेत या प्रचारादरम्यान? या मतदारसंघात साहेब सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली ना, बहुतांशी भाग दुष्काळी भाग आहे, एक थोडाफार भाग ओलिताखाली. या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये बेरोजगारीचा मोठा महाभयंकर प्रश्न आहे. ती बेरोजगारी सुटायची म्हणलं तर प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अरे जो देश कृषीप्रधान देश म्हणून ज्या देशाकडे आपण एक काळ पाहायचो, त्या देशामध्ये शेतकऱ्यांची काय महाभयंकर परिस्थिती झाली, काय हाल झाली. म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला हो. शेतकऱ्यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही राहिला. त्या शेतकऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभावाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. मालाला शेतकऱ्याचा जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो, तो व्यवसाय म्हणजे दूधधंदा. माझ्या दूध व्यावसायिकाला, माझ्या शेतकऱ्याला चांगल्या दुधाचे रेट मिळाले पाहिजे, यासाठी सुद्धा आपण लढलं पाहिजे. हे तर, कारण शेतकरी आनंदी असला ना तर देश एकदम त्या ठिकाणी प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. आपण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहात. मधल्या काळामध्ये काही काळ शिवसेनेपासून लांब राहिलेला होता. जुन्या शिवसैनिकाचे पुन्हा मूठ कसे बांधणार आहात? कसं असतं राजकारणात, राजकारण वेगळं आणि एक दोस्ती मैत्री हा एक पार्टी वेगळा असतो. मी जरी शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात गेलो, आमदार झालो, शिवसैनिक माझे मित्रच आहेत ना सगळे. आम्ही एकदा एकत्र काम केलेलं आहे. आमची राजकीय सुरुवात आदरणीय बाळासाहेब ठाकरे, जय भवानी जय शिवाजी म्हणूनच झाली ना. त्यामुळे हे नातं आमचं आहेत ना. ते म्हणतात ना, तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवाजी, तसं तुमचं आमचं नातं आहे ना, आमचं सगळ्यांचं. मग त्या नात्याचा फायदा होणार ना. हे होते आमदार निलेश लंके. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, ABP माझा, अहमदनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.